गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे हे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह पंढरपुरात आल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले। पंढरपुरात आज काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीत सहकार्य केलेल्या समर्थकांचे आभार व्यक्त करणार आहेत। श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना माझ्या मतदारसंघात पंढरपूरचा समावेश आहे हे खासदार म्हणून मोठे भाग्य असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। पहा काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे। आम्ही देवाकडे फक्त कृतज्ञता व्यक्त केली आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पंढरीला येतो विठ्ठलासमोर आम्ही नेहमीच आभार मानत असतो। आमच्या मनात फक्त आभार आणि कृतज्ञतेची भावना असते। देवाने एवढं दिलं आहे, आता देवाने सोलापूर लोकसभेची सेवा करण्याची संधी दिली, ह्याच्यापेक्षा अजून काय मागू शकते। आणि लोकांचा आशीर्वाद, लोकांची सेवा करणं हे माझं अहोभाग्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ती करत राहीन। पाऊस मागितला होता मागच्या वेळेस आणि या सोलापूर जिल्ह्यात चांगल्यापैकी पाऊस पडत आहे। अशीच शेतकऱ्यांची जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर अशी, आणि तो पांडुरंग नेहमीच करत असतो। ह्या वर्षीची आषाढी देखील सगळ्यांची सुखरूप जाऊ दे अशी देखील एकंदरीत मागणी, पण कृतज्ञतेची भावना देवासमोर। आणि आज काही महिन्यानंतर आज पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन झालं। अर्थात जेव्हा मी फॉर्म भरला होता तेव्हा नारळ पायथ्यावर फोडला होता, पण आज दर्शन झालं आणि अतिशय सुंदर। इतक्या दिवसानंतर म्हणजे डोळे वाट पाहत होते की विठ्ठलाचं दर्शन व्हावं लवकरात लवकर निवडून आल्यावर, आणि ते आज झालं। मन भरून आलं आणि डोळ्यात अश्रू। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, देशात अद्याप नाव नाही, तर आपण यासाठी काय आत्ताच मागणी झाली की पंढरपूर आणि महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून अशी मागणी आहे। आणि पंढरपूरसाठी जेवढं काही तीर्थक्षेत्र म्हणून करू शकतो केंद्र शासन ते नक्कीच करणार, हे आमचं भाग्य आहे, हे आमचा अभिमान आहे की पंढरपूर हे महाराष्ट्रात आहे आणि त्या मतदारसंघाची मी आमदार आहे। हे अहोभाग्य, हे योगायोग आहे, खासदार आहे आणि हे अहोभाग्य नक्कीच येणाऱ्या काळात पंढरपूरकरांसाठी आणि देवासाठी जेवढं काही सेवा आम्ही करू शकतो तेवढे 100% करण्याचा माझं वचन आणि निर्णय आहे।